त्याचं काय नियोजन करण्यात आलं आहे? सभा त्या ठिकाणी होती, पण दुर्दैवानं त्याच दिवशी अजितदादांचं दुःखद अशा प्रकारचं अपघाती निधन झालं आणि त्याच दिवशी सकाळी देवेंद्रजी आम्ही पेणच्या सभेला त्या ठिकाणी येणार होतो, परंतु अशा प्रकारचा एक वाईट प्रसंग महाराष्ट्रावर ओढवला. त्याच्यामुळे सभांचं नियोजन आता मी 2-3 दिवस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ऐतिहासिक हा सण खरं तर 16 म्हणावा लागेल, कारण पहिल्यांदाच महिला एक उपमुख्यमंत्री होते. मात्र या संपूर्ण घटनेवर विरोधकांकडून टीका केली जाते की एवढी घाई करायची काय आवश्यकता? मला वाटतं विरोधकांनी कुठे राजकारण करावं याचं काहीतरी तारतम्य बाळगावं. आज महाराष्ट्राचा एक उमदा नेता गेला, त्यांचा पक्ष पोरका झालाय, घर आज त्या ठिकाणी अस्वस्थ आहे आणि अशा मानसिकतेमध्ये जर त्या घरातील त्यांच्या सुविद्य पत्नीला जर दादांची जबाबदारी त्या ठिकाणी दिली तर मला वाटतं स्वागत झालं पाहिजे होतं, अभिनंदन केलं पाहिजे होतं. परंतु कोत्या मनोवृत्तीचा विरोधी पक्ष या ठिकाणी अशा वाईट परिस्थितीत सुद्धा राजकारण करतंय, यापेक्षा राजकारणातलं वाईट दुर्दैव दुसरं काय असू शकत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक ट्विट केलंय आणि म्हटलंय की राष्ट्रवादी हा खरं तर मराठी पक्ष आहे, त्याचा अध्यक्ष पवार किंवा पाटील झाला पाहिजे, पटेल नाही. मला वाटतं त्यांनी आता कोट्या करणं, टीका करणं यापेक्षा नवनिर्माणाचं जे स्वप्न आहे त्यासाठी सुद्धा काम केलं तर बरं होईल. आज आमच्याकडे मनसेचे तालुका प्रमुखच भाजपमध्ये आले, याच्यावरनं जरा काय होतंय ते जरा बघितलं तर बरं होईल. परंतु ते माझे मोठे नेते आहेत, माझ्या घडवण्यात वाढवण्यात त्यांचा हात आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय त्यांच्याविषयी बोलत नसतो. हो, आगामी काळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रायगडमध्ये कधी सभा होईल, त्याचं काय नियोजन करण्यात आलं आहे? सभा त्या ठिकाणी होती, पण दुर्दैवानं त्याच दिवशी अजितदादांचं दुःखद अशा प्रकारचं अपघाती निधन झालं आणि त्याच दिवशी सकाळी देवेंद्रजी आम्ही पेणच्या सभेला त्या ठिकाणी येणार होतो, परंतु अशा प्रकारचा एक वाईट प्रसंग महाराष्ट्रावर ओढवला. त्याच्यामुळे सभांचं नियोजन आता मी 2-3 दिवस इकडेच आहे, मुंबईत काय झालं याची मला